हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण पैठणी ब्लाउजचं बॅकनेक डिझाइन पाहणार आहोत। तर ही पहा, अशा पद्धतीची डिझाइन आलेली आहे आपली ब्लाउजला। म्हणजे दोन डिझाइन आहेत, त्यामध्ये गॅप आहे। तर डिझाइन आपण कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर हे पाहू शकता, इथे मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे आपलं, आणि वरती 2 इंच गळा आणि उंची 9.5 ठेवलेली आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे ड्रॉ केलेला आहे गळा। एकदम सिंपल परंतु सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। अशा प्रकारे आपल्याला डिझाइन करायची आहे। तर मी ते कॅनव्हास घेतलेला आहे, आणि आता जी आपण डिझाइन काढलेली होती अस्तरवरती, ती ॲज इट इज ठेवून आपण कॅनव्हासवरती आखून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी आखून घेतलेली आहे, आणि आता ही इथे टाचणी लावून व्यवस्थित मी इथे कट करून घेणार आहे। म्हणजे टाचणीमुळे काय होणार आहे, आपले दोन्ही पार्ट आहेत ते व्यवस्थित कट केले जाणार आहेत, म्हणजे इकडे इकडे सरकणार नाहीत। तर हे पहा, अशा पद्धतीने इथे कट करून घेत आहे। हा मधला पार्ट मी कटिंग करत आहे। हे पहा, कॅनव्हास इथे आपण कट करून झालेला आहे। तर यासाठी आता आपण हे जे डिझाइनचं कापड आहे आपलं काठ, तर हे पहा अशा पद्धतीने बसत नाही। तर आता आपण काय करायचं, तर हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही काठ मी एकावर एक ठेवलेले आहेत, समोरासमोर बाजू ठेवलेली आहे, आणि स्टिच करून घेत आहे दोन्ही व्यवस्थितपणे अशा पद्धतीने। म्हणजे आपलं जे काठ छोटं होतं ते मोठं काठ होणार आहे इथे। हे पहा, अशा पद्धतीने आपण काठ ठेवून, जर आपल्याकडे काठ छोटा असेल तर 2 काठ एकत्र करून असं आपण मोठं करून आपण डिझाइन बनवू शकतो, किंवा साडीच्या कापडाची सुद्धा डिझाइन बनवू शकतो। परंतु आपल्याकडे इथे साडीचं कापड थोडंसं आहे, त्यामुळे आपण पाइपिंगसाठी ते साडीचं कापड इथे वापरणार आहोत। तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापड आतल्या बाजूचं मी इथे कट करून घेतलेलं आहे। तर आता बघा, इथे आपलं काठ जे आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला इथे डिझाइनसाठी तयार झालेलं आहे। तर आता दोन्ही बाजूला आपण इथे काठावरती जे कॅनव्हास होतं तर ते दोन्ही गळ्याच्या साईडने व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून मी इथे टाचण्या लावून घेत आहे। आता एक बाजू आपण इथे स्टिच करून घेणार आहोत। तर कॅनव्हासच्या वरती एकदम काठावरून मी इथे स्टिच करून घेत आहे आपलं जे काठ आहे ते, आणि कॅनव्हास इथे जॉईंट करून घेत आहे। साईडच्या भागाला इथे थोडंसं कापड सोडून मी इथे कट करून घेतलेलं आहे, आणि छोटे छोटे कट्स मारून घेत आहे। कट्स मारून आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपलं जे डिझाइन आहे त्याला व्यवस्थित फिनिशिंग येणार आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण जर करून घेतलं तर इथे आपल्याला लेस लावायची सुद्धा गरज नाही। तर हे पहा, इथे आता एकदम जवळून आपल्याला कॅनव्हासच्या जवळून कटिंग करून घेतलेला आहे मी, आणि हे पहा, एक पार्ट आपला तयार झालेला आहे एकाच बाजूचा, आणि दुसरा सुद्धा आता असाच प्रकारे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत। हे पहा, एक्स्ट्राचं कापड मी इथे कट करून घेतलेलं आहे, आणि आता आपलं जे मेन ब्लाउज होतं तर ते कमरेची बाजू आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आहे। एक टिप मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने चारही बाजूला मी इथे जॉईंट करत आहे ब्लाउज। एक्स्ट्राचं कापड कट करून फिनिशिंग दिलेली आहे आता ब्लाउजला, आणि इथे काठ ठेवून घेतलेला आहे आपल्या गळ्याचं, आणि व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घेत आहे इथे। कटिंग करून झाल्याच्या नंतर इथे आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे कापड सरकणार नाही। दोन्ही बाजूला व्यवस्थित दोन्ही कापड राहतील, अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक, आणि त्याच्यावरती हे पहा, अशा पद्धतीने काठ ठेवून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ब्लाउज कसा शिवायचा, स्टिच करायचं हे लक्षात येईल। तर हे पहा, साईडला एक टिप मारून घेत आहे। एकदम फिनिशिंगमध्ये आहे आपलं, आपण जे कट मारून घेऊन स्टिच केलेलं होतं त्यामुळे एकदम फिनिशिंग छान आलेली आहे। तर हे पहा, साडीतलं काठ आपलं एकदम कापड छोटंसं होतं, त्यामुळे साडीच्या कापडाची डिझाइन न करता आपण काठाची डिझाइन दोन्ही एकत्र करून बनवलेली आहे। तर हे आपण साडीचं कापड एकत्र जॉईंट केलं, आणि त्याचं आता पाइपिंगसाठी आपण कापड स्ट्रिप्स कट करून घेत आहोत। हे बघा, क्रॉसमध्ये आपल्याला कटिंग करायच्या आहेत पट्ट्या। क्रॉस केल्यामुळं आपली पाइपिंग जी आहे ती एकदम छान येणार आहे। क्रॉस पट्ट्या काढून त्यानंतर सर्व एकमेकांशी जॉईंट करून एक लांब पट्टी मी तयार करत आहे।
आणि त्यानंतर एका साईडने आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। हे पहा दोन्ही बाजू आपल्या तयार झालेल्या आहेत गळ्याच्या। आणि आता आपल्याला इथे पाइपिंग करायची आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आतल्या बाजूने आपण पाइपिंग करणार आहोत, म्हणजे त्यामुळे काय होईल म्हणजे जी वरची बाजू आहे ती दोन्ही मेन जे बाजू आहेत ते दोन्ही आतल्या बाजूने ठेवून मी इथे टिप मारून घेत आहे। आणि नंतर आतमध्ये आपण ही पाइपिंग जी आहे ते फोल्ड करणार आहोत। यामुळे पाइपिंग जी आहे ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येणार आहे। तर पाइपिंगचं ते थोडंसं साईडला ठेवलेलं आहे, तिथे लाईट गेलेली होती, तर वेळ वाया जाऊ नये म्हणून आता हे आतलं जो आपली डिझाईन आहे तर ते डिझाईन आपण इथे तयार करून घेत आहोत। लाईट गेलेली आहे त्यामुळे। तर हे पहा आतले डिझाईनसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे। हा सुद्धा कपडा तसाच आहे, म्हणजे दोन्ही बाजूला काट आहेत आणि आतली बाजू जी आहे ती प्लेन आहे। तर तेच आपण जे साडीतलं जे कापड काढलेलं होतं त्यातून जो उरलेला कपडा होता साईडचं काठ, तर त्यातून आपण ही आतली डिझाईन बनवणार आहोत। तर हे कॅनव्हास, त्याच्या खाली आपलं अस्तर आणि अस्तरच्या खाली आपण कापड ठेवून घेतलेलं आहे साडीतलं सुलट बाजूने। आणि हे पहा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक टिप मारून चारही बाजूला व्यवस्थितपणे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर हे जे कॅनव्हास निघालेलं होतं ते ॲज इट इज ठेवून आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे। तर लाईट आलेले आहे म्हणून मग मी इथे नंतर पाइपिंगसाठी घेतलेला आहे, तोपर्यंत वेळ वाया जाऊ नये म्हणून तो आतली बाजू आपण इथे तयार करून घेतलेली होती। तर इथे आता पाइपिंग करून घेत आहे। दोन्ही आता गळ्याची साईडची पाइपिंग मी तयार करून घेणार आहे। हे पहा याही बाजूला आपल्याला पाइपिंग लावून घ्यायची आहे। तर दोन्ही तयार झालेले आहेत आपल्याला बाजू। आणि यानंतर आतल्या बाजूचं हे पहा अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे, त्यावरतीच आपल्याला इथे ठेवून व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून पिना लावून घ्यायच्या आहेत अगोदर आणि त्यानंतर आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि टिप मारताना व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे 2-3 वेळेला इथे हे पहा अशा पद्धतीने, त्यामुळं ब्लाऊज घातल्यानंतर निसटण्याची शक्यता कमी असते। तर व्यवस्थित 2-3 वेळेला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तिथे। तर दोन्ही बाजूला आपण इथे जॉईंट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं जॉईंट करून झालेलं आहे आणि आपला एकदम सोप्या पद्धतीने आपलं ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर ती इथे कंप्लीट झालेली आहे। आणि इथे मी लेस लावत आहे, तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता, काही हरकत नाही, कारण एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा आलेला आहे। तर इथे मी लेस लावून घेत आहे आणि दोन्ही साईडला लेसच्या दोन्ही काठावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। एक नट टिप न मारता दोन्ही टिपा मारायच्या आहेत। तर हे पहा एकदम सुंदर आणि सोपा असा ब्लाऊज डिझाईन झालेली आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून घरी बसून आपल्या अशा छान छान डिझाईन ब्लाऊज कटिंग स्टिचिंग त्या शिकू शकतील। आणि जर आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरती आणखीन खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत कटोरी ब्लाऊज। हे सर्व व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा चॅनलवरती जाऊन व्हिडिओज पहा। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद।